घरात तांदूळ संपले म्हणून त्यावेळेस माझं ध्यान गेलं अंगणवाडीच्या खाऊच्या पाकिटाकडे. पोतं भरून पाकिटं घरामध्ये साठवून ठेवलेले होते. त्यामुळं मी म्हणलं आज ह्या तांदळाची आपण खिचडी बनवून बघूया. तर नमस्कार मंडळी, माझं नाव हर्षदा भगवान मरे आहे आणि आज मी तुम्हाला शाळेच्या खाऊच्या पाकिटाची खिचडी कशी बनवायची ते बनवून दाखवणार आहे. आणि मी खूप वेळा ही खिचडी बनवली आहे, पण आता मला व्हिडिओ हा टाकावासा वाटला म्हणून मी ह्याच्यावरती ती व्हिडिओ टाकून दिलेला आहे. तर सर्वात आधी मी त्याला छानपैकी असं चाळून घेतलेलं आहे. चाळून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये किती त्याचं पावडर वगैरे म्हणजे ते मसाला वगैरे त्या लोकांनी टाकलेला असते. ते मसाला वगैरे मी सगळं चाळून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघा माझ्या डब्यामध्ये किती तांदूळ भरले. आता असंच करून माझा डबा पुरा भरून जाणार आहे. तर सर्वात आधी मी घेतले आहे टोमॅटो आणि लसूण. मी बाकी काहीच टाकणार नाही, कारण माझ्या इथं लहान मुलं आहे ते पण ही खाणार आहे. त्यामुळे मी एकदम सपक खिचडी बनवणार आहे. आणि टोमॅटो घेतले आहे, टोमॅटोला चिरलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. तर मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, जेणेकरून कुकरला मऊ लुसलुशीत खिचडी होते तयार बनवून. आणि मला तर ही खिचडी बनवून आणि खाऊन तर मला असं वाटलं की मला अगदी आमच्या शाळेची आठवण आली. तिथं पण अशीच सेम खिचडी बनवते, वास पण खूपच सुंदर येतो त्याचा. कारण मी खूप जणाला असं बघितलेलं आहे, जेणेकरून ते लोक काय करतात, खायचे पाकिटं वगैरे आले ना शाळेचे तर ते असं टाकून देतात किंवा गाईला वगैरे म्हशीला किंवा फेकून देतात ते पाकिटं. तर मी आज तुम्हाला खिचडी बनवून दाखवणार आहे. आणि हे बघा मी टोमॅटो वगैरे टाकून सगळं जसे आपण तडकाला फोडणी देतो ना खिचडीच्या तशीच द्यायची, फक्त सपक खिचडी मी बनवणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला काय भाजीपाला वगैरे ॲड करायचा असेल तर ते पण तुम्ही टाकून त्याला छानपैकी असं मिक्स करून जशी आपण खिचडी बनवतो तशी पण ही खूप छान लागते. पण मी ही बाळाला खाऊ घालायचं होतं म्हणून मी ही आपली साध्या पद्धतीनेच बनवलेले आहे. पण साध्या पद्धतीने पण खूप भारी झालेली आहेत. आणि माझ्याकडे ते आले होते मुगाची डाळ आणि तुरीची डाळ, तर मी हे दोन्हीचं मिक्स करून मी त्याला छानपैकी असं चाळून घेतलेलं आहे. तर आता मी छान फोडणी देऊन पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी ते मिक्स करून त्याला धुवायचं वगैरे काही नाही, कारण आपण त्याला छान स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. तेव्हा आता आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून कुकर लावून घेऊया आणि आता त्याची शिट्टी होईपर्यंत आपण वाट बघूया. तर आपली शिट्टी झालेली आहे. मी खूप वेळा ठेवलेलं होतं. तर 2 ते 3 शिट्ट्यामध्ये खिचडी छान अशी मऊ लुसलुशीत होते तयार बनवून. तर तुम्ही काय करायचं, आता गॅसवरतून कुकर खाली काढून घ्यायचं आणि त्याचा सगळा हवा मी बाजूला काढून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली खिचडी किती सुंदर झालेली आहे, मऊ झालेली आहे. तर मी सर्व आता हे एकजीव करून घेणार आहे, जेणेकरून आपण टोमॅटो वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये त्याला छानपैकी असं मिक्स करून घेते. मिक्स करून आता राणीचे पप्पा आलेले आहेत, तर त्यांना पण मी ही खिचडी देणार आहे खायला. तर आज त्यांना पण विचारून बघूया. सर्वात आधी आमच्या छोट्या मेंबरला देऊ आणि तिला विचारूया की खिचडी कशी झालेली आहे. तर चला मग बघूत मंडळी. जर्रानू कसं झालंय रानू? रोज बनवू का आता? रोज बनवू? कसं झालंय हो? मस्त आहे, झकास. डेली करून खावा, छान लागतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.